नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षेसंदर्भात जे काही आतापर्यंत रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या जाहीर झालेला आहे। आता जी काही सध्या वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सीच्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार जे आहे तर ते सध्या विचारणा करत आहेत। टेट 3 परीक्षेमध्ये अर्थात जी काही शिक्षक भरती 2025 होणार आहे तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जी काही पदं आहे तर ती पदं त्या ठिकाणी येऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणत्या विषयाची सर्वात जास्त जी काही वेकेन्सी आहे तर ती मे बी होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी जे काही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार आणि ज्यांचा स्कोर चांगल्या पद्धतीने बघा हायेस्ट स्कोर आहे तर अशा उमेदवारांना नेमकी संधी जी आहे तर ती संधी कशी मिळणार तर त्या अनुषंगाने आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल आहे तर आवर्जून बघा, सबस्क्राईब करा। आपलं ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ज्या काही आंतरजिल्हा बदली आहे तर त्या बदली प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी प्रत्येक जे काही जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आता त्याच्यानुसार जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांची बदली प्रक्रिया होऊन देखील जे काही रिक्त पदं आहेत तर ते रिक्त पदं आपल्याला पाहायला मिळते। आता हे जे 18% शिक्षकांची जी रिक्त पदं आहे तर ती पदं जिल्हा परिषद पालघरच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आलेलं आहे। आता ह्या ठिकाणी एक बातमी देखील आली होती तर ह्या बातमीमध्ये जे काही महत्त्वाचं इथं बघा सांगण्यात आलेलं आहे की जिल्हा परिषद ह्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत पालघर जिल्हा परिषदेने विकल्प विपरीत व आंतर जिल्हा बदलीचे शिक्षकाकडून प्राप्त झालेले प्रस्ताव ह्या ठिकाणी मंजूर करून त्यांना जिल्ह्यातून कार्यमुक्त केले आहे। त्यामुळे जिल्ह्यात 18.22% शिक्षकांची पदं रिक्त झालेली आहे। आता हे जी पदं आहे तर ही पदं प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीने जी काही रिक्त त्या ठिकाणी बघा झालेली आहे। मात्र आगामी काळात शिक्षकांची संख्या कमी राहणार नाही याची खबरदारी या ठिकाणी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे। तसंच बघा पालघर जिल्ह्यात या ठिकाणी 2110 जिल्हा परिषद शाळा असून 329 मुख्याध्यापकासह शिक्षकांची जी काही संख्या आहे तर ती संख्या या ठिकाणी देण्यात आली आहे आणि ह्या पदांना मंजुरी आहे। आता शिक्षकांची संख्या कमी असल्यास विकल्प विपरीत म्हणून आंतरजिल्हा बदली संदर्भात जो काही प्रस्ताव आहे तर तो जिल्हा परिषदेने नामंजूर केला होता। या संदर्भात काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात या ठिकाणी जनहित याचिका दाखल केली होती आणि न्यायालयाने विकल्प विपरीत शिक्षकांसंदर्भात जो काही 5 तारखे रोजी आंतरजिल्हा बदली संदर्भात या ठिकाणी 15 जुलै रोजी निकाल त्या ठिकाणी दिला आणि बाधित शिक्षकांच्या मानसिकतेचा व त्यांच्यावर होणाऱ्या परिणामाचा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज असून अशा शिक्षकांची बदली करून त्यांना वेळीच कार्यमुक्त करण्याचे आदेश त्या ठिकाणी बघा दिले आहे। आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदमध्ये 221 विकल्प विपरीत आंतरजिल्हा बदलीची मागणी केलेल्या 404 शिक्षकांच्या अनुक्रमे जूनपूर्वी व 29 ऑगस्ट रोजी कार्यमुक्त त्या ठिकाणी केलेलं आहे। आता हे जे प्रक्रिया आहे तर ह्या प्रत्येक ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या मे बी इथं सुरू आहे। आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर पालघर जिल्हा परिषदमध्ये एकूण ह्या ठिकाणी 6671 शिक्षक पदांना मंजुरी आहे। आता सध्याच्या जिल्ह्यामध्ये 4154 शासकीय सेवेतील शिक्षकांसह पेसा भागातील जे काही दरमहा 16,000 रुपये मानधनावर काम करणारे 587 शिक्षक तर कंत्राटी पद्धतीने दरमहा 20,000 मानधन तत्वावर काम करणारे 480 असे एकूण 5,225 शिक्षक काम करत आहे। आता मंजूर पदापैकी 18.22% शिक्षकांच्या जागा रिक्त असून त्या भरण्याच्या शिक्षण विभागात प्रयत्न त्या ठिकाणी बघा सुरू आहे। तर हा जो प्रयत्न आहे तर हा प्रयत्न सध्या बघा तिथं संपूर्ण सुरू आहे। त्याच्यामध्ये कंत्राटी मानधन आणि जे सध्या शिक्षक आहे तर ते सध्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला रुजू झालेले पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नेमकी कशाची असणार आहे तर ते देखील इथं बघूया। आता इथे जे देण्यात आलं आहे की गणित विज्ञान शिक्षकांचा या ठिकाणी बघा संदर्भात देण्यात आलं आहे, कारण गणित विज्ञानाची या ठिकाणी 2023-24च्या पटसंख्येच्या आधारे 498 गणित विज्ञान पदवीधर शिक्षकांची पदं रिक्त होती। गेल्या काही महिन्यात यापैकी 97 पदावर नव्याने नेमणूक केली असली तरी अजूनही 450 गणित व विज्ञान शिक्षकाची पदं रिक्त असल्याची माहिती या ठिकाणी विभागाकडून देण्यात आलेली आहे। म्हणजे आपण तुम्हाला मागे देखील सांगितलं होतं की सर्वात जास्त 6 ते 8 वर्ग आणि जो काही पुढचा वर्ग असेल सर्वात जास्त जिल्हा परिषदमध्ये 6 ते 8 वर्ग ह्या ठिकाणी बघा असतो आणि त्याच्यासाठी जी काही महत्त्वाची वेकेन्सी आहे ती म्हणजे गणित आणि विज्ञानाची सर्वात जास्त वेकेन्सी
2025च्या पदभरतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता ही जी वेकेन्सी आहे तर ही 2022मध्ये देखील सध्या बघा होती, तर त्याच्यामध्ये देखील गणित विज्ञानाची मोठ्या प्रमाणात जी काही पदं आहे तर ती पदं सध्या आली होती आणि त्याच्यामध्ये काही उमेदवार त्या ठिकाणी प्रवर्गाचे पात्र त्या ठिकाणी नसल्यामुळे वेकेन्सी जी आहे तर त्या वेकेन्सी देखील तिथं सध्या रिक्त राहून गेल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये आताची जी काही महत्त्वाची एकट्या जिल्हा परिषदमध्ये इथे 450 जे गणित विज्ञानाचे या ठिकाणी पदं आहे तर ती पदं रिक्त आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये कितीतरी पदं सध्या रिक्त आहे। आता अशीच पदं 1 ते 5च्या देखील सध्या बघा त्या ठिकाणी रिक्त आहे। त्यानंतर इतर ज्या काही भाषा विषय असेल, सामाजिक शास्त्र विषय असेल तर त्या विषयांची पदं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये जी काही महत्त्वाचं ते बघा इथं पुढे म्हटलेलं आहे की संबंधित ज्या काही जिल्हा परिषदमध्ये जी पदांची संख्या आहे तर ती पदांची संख्या या ठिकाणी बघा इतर जिल्ह्याच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांची पदांची संख्या कमी असून पदभरतीसाठी प्रयत्न केले जातील असे ह्या ठिकाणी जे काही संबंधित जे काही शिक्षण अधिकारी आहे तर त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे हे जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये लवकरात लवकर जी काही पदं आहे तर मे बी ही पदं येऊ शकतात। परंतु आता ह्याच्यामध्ये नवीन संच मान्यता जे काही धोरण आहे तर त्या धोरणानुसार जी काही पदं आहे तर ती पदं कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतात। आता ह्याच्यामध्ये धोरणात्मक जो काही विषय आहे, कारण नवीन संच मान्यता जे सध्या बघा GR आहे तर त्याला त्या ठिकाणी जे काही कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आहे आणि त्याच्यावरती जो निकाल आहे तर तो निकाल त्या ठिकाणी बघा फायनल निकाल अजून येणं बाकी आहे। जर ह्या ठिकाणी नवीन संच मान्यता संदर्भात जे काही निकष आहे त्याच्यामध्ये बदल झाले किंवा तो रद्द झाला तर मे बी जे काही शिक्षक भरती आहे तर ती 2025ची शिक्षक भरती जास्तीत जास्त पदांची इथं मे बी होऊ शकते। आता त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की संपूर्ण ह्या ठिकाणी कायम आणि कंत्राटी शिक्षकांची जर संख्या आपण इथं बघितली तर इथं कायमस्वरूपी जे शिक्षक आहे तर जवळपास या ठिकाणी 6,68,478 एवढे शिक्षक कायमस्वरूपीचे शिक्षक आहे। त्याच्यामध्ये कंत्राटी मानधन तत्वावरती जे काही शिक्षक आहे कंत्राटी मानधन तर ते निव्वळ 71,316 शिक्षक आहे आणि जे पार्ट टाईम कंत्राटी शिक्षक आहे तर ते 4,154 एवढे शिक्षक आहे। आता ह्याच्यामध्ये फक्त जर आपण इथे मानधन किंवा कंत्राटी स्वरूपात जे काही शिक्षक आहे त्यांचीच आकडेवारी जर घेतली तर 71,000 इथं आपल्याला जवळपास पाहायला मिळत आहे। तर 71,000 मधून जर काही शिक्षक कायमस्वरूपी संदर्भात या ठिकाणी पदांना जर मंजुरी मिळाली कायम शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने तर त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 30,000 पर्यंत तरी जे काही शिक्षक भरतीची पदं आहे तर ती मे बी इथं भरली जाऊ शकतात। परंतु हे संपूर्ण जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे तर त्याच्यावर अवलंबून असणार आहे। आता त्याच्यामध्ये जे निकष आहे तर त्या निकषानुसार जे काही सध्या अतिरिक्त शिक्षक सध्या बघा होत आहे तर त्या अनुषंगाने अतिरिक्त शिक्षक जर मोठ्या प्रमाणात झाले तर जे काही पदं आहे तर ती पदं आपल्याला शिक्षक भरतीमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळेल। आणि जर सध्या जो काही संच मान्यता संदर्भात जे निकष आहे ते जर त्या ठिकाणी रद्द झाले किंवा बदलले तर त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण कमी होईल आणि जी काही पदभरती असेल 2025च्या अनुषंगाने तर ती 2022ला ज्या पद्धतीने वेकेन्सी आल्या होत्या त्याच पद्धतीने जे काही वेकेन्सी असेल तर ते आपल्याला 2025मध्ये देखील पाहायला मिळणार आहे। तर एवढ्या सगळ्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या आपल्याला सध्या तरी ह्या ठिकाणी कंत्राटी संदर्भात 71,000 जवळपास वेकेन्सी इथं भरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कंत्राटी मानधन तत्वावरती या ठिकाणी संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे तर ती आतापर्यंत सुरू आहे। आता जर राज्यात जर विचार केला तर 75,000 कंत्राटी शिक्षक, मग ह्याच्यामध्ये गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी कंत्राटी शिक्षकमध्ये 60% जवळपास या ठिकाणी वाढ झालेली आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता 60%नी कंत्राटी शिक्षकांचं जे प्रमाण आहे तर ते देखील इथं वाढलेलं आहे। आता हे जी काही पदं आहे 75,000 किंवा 71,000 तर ह्याच्यामधले किमान 30 ते 40,000 जी काही पदं असेल ते जरी ह्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये जर आले तर बहुतेक जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना इथं मे बी संधी मिळू शकते। तर त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करायला या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त मोठ्या पदाची जी काही भरती आहे तर ती बघा इथं व्हायला पाहिजे। कारण मुळात 100% पदभरतीला इथं मान्यता असल्यामुळे त्याच्यामध्ये देखील सर्वात जास्त जी काही पदभरती आहे तर ती पदभरती मोठ्या पदांची इथं व्हायला पाहिजे जेणेकरून संपूर्ण जे काही उमेदवार आहे जे आस लावून सध्या बसलेले तर त्यांना त्या ठिकाणी संधी मे बी मिळू शकते। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही जागेसंदर्भात अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा,
तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. ह्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं तर तुमच्या कमेंट देखील नक्की करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात पुढे जी काही माहिती असेल तर ती आपण वेळोवेळी देत जाऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.